नमस्कार, आयकॉन्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता आपण आहोत मुस्लिम कब्रस्तान जळगावचे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बरीच गर्दी जमलेली आहे. आपण आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे की संबंधित जी व्यक्ती होती त्यांच्याच दिवशी पहिला बाळ होतं, त्याची डेथ झाली. त्यांनी कालच्या दिवशी 11 साडे11ला हा जो गड्डा दिसतो या ठिकाणी त्याला दफन केलं. आणि आज ज्या वेळेस त्यांचे वडील या ठिकाणी आलेत, एक श्रद्धा असते, आपलं बाळ असतं त्याला ती जागा पाहण्यासाठी येतात, तिथं फुलं वगैरे वाहण्यासाठी येतात, श्रद्धा असते. त्या संदर्भात ही व्यक्ती या ठिकाणी आलीत आणि त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी कालच्या दिवशी गाडलेलं ते बाळ नाहीये. म्हणजे नेमकं प्रकरण काय? जर या ठिकाणी एखाद्या जनावराचं काम असतं, म्हणजे मांजरी स्वरूपामध्ये किंवा मग कुत्र्या स्वरूपामध्ये, तर हे जे यांनी जे त्याच्यावर जे पत्थर ठेवलेला होता, जी फरशी ठेवलेली ती एवढ्या लांबपर्यंत आलेली नसती. साधारण 2.5 ते 3 फूट ती त्या ठिकाणी दिसते. 2.5 ते 3 फुटापर्यंत ती दिसते. आणि साधारण 3 फूट खोल गड्डा खणलेला होता. आता त्याच्यावर माती पडलेली आहे. यांनी ज्या वेळेस ते परत खोदलं, पूर्ण माती काढली, तर त्यामध्ये बॉडी नाहीये. म्हणजे नेमकं प्रकरण काय? आणि जसं आपण संबंधित व्यक्तींना विचारलं तर त्यांनी सांगितलं की याच्या आधीही अशा केसेस झालेल्या आहेत, मात्र त्यांनी आवाज उठवला नाही. आपण संबंधित जी व्यक्ती आहे, त्यांचे वडील आहेत, त्यांच्यासोबतच बोलूया. नाव काय सर तुमचं? शेख ताज मोहम्मद. नेमकं घटना काय झाली, काय सविस्तर सांगाल का? काल ते आम्ही आले होते, ते बाळाला आपलं आणले 11 वाजता. मग चालले गेले आम्ही. मग दुसऱ्या दिवशी आले आम्ही, आता रविवार. आता आले आम्ही सकाळी, फुल घेऊन आला मी, फुल साखर त्याच्यावर टाकायचं. ते गड्डा होता इकडे, बॉडी असली नाही. ते मग गड्डा खोदणाऱ्याला आम्ही बोलावलं इकडे, ते पण आला, त्याने बघितला, त्याने खोल अजून खोदला, तरी बी ते बाळा भेटत नाही खाली. आणि आम्ही सगळं पाहून साधारण किती फूट खोल खड्डा तुम्ही? 3 फूट खोदले होते ना. आता परत 3 फूट तुम्ही उकरून बघितला? ते खड्ड्या खोदणाराने त्याच्या हाताने खोदला, तरी बी नाही बाळा होतं खाली. बरं, चान्सेस काय वाटतात? कारण एखाद्या जनावराचं तर काही वाटत नाहीये ते काढलेलं, कारण जनावरांनी केलं ते माहिती असतात, ते आम्ही तुम्हाला बतावू शकता. आम्हाला तेच माहिती नाही ते बाळा कुठे गेला. आता कुत्र्याने आणि असं पहिले झालेलं आहे का इथं? काही पहिले काही दार घटना झालेली आहे कब्रस्तानमध्ये. ते लोक आवाज उचलता नाही, आणि उचलता बी ते लोक सांगित येतात का कुत्र्याने घेऊन घेतला असेल, काय उंदीरने गड्डा करा असली, तेच सांगता लोकांकडे. असं आहे. पण हा कसा जीवा भावाचा, जिव्हाळ्याचा एक सब्जेक्ट असतो. आपलं बाळ असतं, ते रक्ताचं नातं असतं, त्याच्यासोबत आम्ही एवढा आवाज उचलताय की ते बाळा कुठे गेला. आम्ही सकाळी आला इकडे 8-9-10 वाजता आला मी, फोन घेऊन आला, त्याच्यावर टाकायचं होतं मला. पाणी पण आणला मी, पाणी पण होता इकडे कबरावर टाकीन, ते बी तब आला मी. तो फरशी तशीच होती, त्याच्या मागे गड्डा होता पुढे, ते पूर्ण गायब होता. मग फरशी हटवला मी, तो पूर्ण गड्डा होता ते खाली. जर तिची बॉडी जर गायब होते तर याला काही अंधश्रद्धा म्हणता येईल का, किंवा मग जादू टोण्याचा प्रकार असू शकतो का? आता ते काय लोक घेऊन जात आहे ते आता ट्रस्टीला माहिती पाहिजे. ते कॅमेरा लावणं त्यांनी, बॉडी कुठे गेली ते बाळाची. मग ट्रस्टी लक्ष देत नाही का? काय लक्ष देत नाही. ते लक्ष देत असतं तर ते एवढा प्रकरण होत नाही. कोण आहे ट्रस्टी? अपने है यहाँ पे ट्रस्टी बहुत है, इसकी गिनती नहीं कर सकता मैं. इसके अंदर सबसे पहले ट्रस्टी थे करीम सालार, फिर उसके बाद थे गफ्फार मलिक. अभी वो लोग हट गए, गफ्फार मलिक का देहांत हो गया, करीम सालार भी हट गए. उनकी जगह पे उनके भाई बिट्टू सालार है, और गफ्फार मलिक की जगह पे वहाब मलिक है. फिर फारूक शेख जो है वो है यहाँ के चेयरमैन, और ऐसे मैं भी हूँ उसके अंदर. अनीस शाह है, और उनके बहुत नाम है, उनके मैं नाम भी नहीं बता सकता. बहुत ट्रस्टी है, और ये सिर्फ ट्रस्टी सिर्फ अपनी बिल्डिंग के लिए ट्रस्टी बने हैं. ये जो कॉम्प्लेक्स बना है ना, सिर्फ कॉम्प्लेक्स के लिए है. और कॉम्प्लेक्स के अंदर जो भी इनकम अब सो जाती है उनके पास है, वो कुछ हिसाब किसी को बताते नहीं है, और ना ही कब्रस्तान की तरफ तवज्जो देते हैं. अपनी अपनी फ़ोटो काढ़ने के लिए, अपने अपने काम दिखाने के लिए ये लोग क्या करते हैं कि थोड़ा सा कचरा सफ़ा करे क्या वो पेपर में दे देते हैं. तो मेरा उनसे एक ही कहना है कि जब तुम ट्रस्ट बने, जिम्मेदार बने आप लोग, तो बराए मेहरबानी आप कम से कम कब्रस्तान की देखरेख करो कि भाई इसके अंदर क्या क्या हो रहा है, इसकी सुविधा कैसी रखी जाए, इसका क्या किया जाए.
तो यहाँ पे जो घान भी जो है, घान भी सफा नहीं होती है, आपके सामने दिख रही है सभी घान देखो। तो अभी ये जो दफनाया जाता है, तो ये दफनाने के अंदर ये लाश कैमरे लगाना ज़रूरी है। हर जहाँ पे आपको ज़रूरत है वहाँ पे कैमरे लगाए जाए, जिससे आपको मालूम पड़े कि यहाँ से कोई क्या कर रहा है और क्या नहीं कर रहा है, कौन कौन से वक्त आता है, अंध श्रद्धालु आता है या कौन आता है कि क्या आता है। क्योंकि ये कब्र जो बच्चे की इसमें दफनाई गई है, ये कब्र सवेरे जब हम लोग आके देख रहे हैं तो उसके अंदर लाशीज नहीं है, वो बच्चे की मृत जो है वो नहीं है। तो फिर ये गया का, और उसका गड्ढा जैसी क्या वैसी है, उसके ऊपर फर्शी भी थी ना, उस पर फर्शी भी थी, ऐसा लगा कि किसी ने निकाल के लेके गया है। तो 2 ट्रस्टी से मैंने बात किया, तो अनिश शाह से और बिट्टू सालार से, तो उन्होंने बताया है कि यहाँ पे कुत्ते आते हैं और वो कुत्ते लेके जाते हैं। तो ऐसे कैसे आते हैं कुत्ते? तुम्हारे यहाँ पे पहरेदार है, चौकीदार है, तुमने देखना, कैमरे के अंदर है तो सब दिखेगा ना भाऊ। अभी कैमरा ही नहीं है तो यहाँ पे क्या दिखेगा? और वो डायरेक्ट बोलते हैं अब हम क्या करें। कंप्लेंट के लिए भी गए तो वो भी बोलते हैं कि यहाँ पे कि इसकी पावती देते हैं कि नहीं। अब इसकी पावती तो यहाँ पे लोग देते नहीं, बच्चों की, बड़े जो मरते हैं उनकी नगर पालिका में नोन होती है, वो हिसाब से पावती देते हैं वो लोग। इन्होंने अभी दी नहीं अभी हमको पावती। तो हम लोग जब तकरार लेके गए हम लोग सब, तो वहाँ पे यही बोला गया कि आप लेखी में तकरार करें। तो अगर हम ऐसी लेखी में करते रहे तो हम माननीय सभी PSI और DSP साहब से विनंती करते हैं कि आप लोग कोई आवाज़ उठा रहा है तो उसकी आवाज़ को कवर करें और उसके ऊपर ध्यान देकर उनके ऊपर एक कुछ तो भी उनको केस करे, ताकि उनसे उनको समझे कि भाई आगे वो ध्यान देंगे इधर। नहीं तो सिर्फ अपनी वाहवा के अंदर रहते हैं, ट्रस्ट आते हैं, मीटिंगा लेके चले जाते हैं, दूसरा कुछ नहीं। पूरा गांव इसके पीछे ट्रस्ट बनने के लिए तैयार है, बाकी सुविधा करने के लिए कोई नहीं है। कई रुपया आता है, कई रुपये ये लोग है ना उलमाओं को बांटते हैं, 500 रुपये महीना, 1000, वो पैसे बांट रहे क्यों? तुम इसके ऊपर खर्च करो ना। ये सार्वजनिक कब्रिस्तान है, यहाँ पे तुमको इसके ऊपर ध्यान देना है। अगर नहीं दिया जाता है तो आप लोग सब राजीनामे दो। मैं क्योंकि आज अभी तक के तो कितने केस हुएंगे कुछ पता नहीं है, बाकी आज हम इसकी आवाज़ उठा रहे हैं तो वो कम से कम सबके लिए एक जैसी आवाज़ है वो। क्योंकि कल को तुम्हारे भी साथ हो सकता है, हमारे भी साथ हो सकता है। आज इस बच्चे के साथ हुआ है, तो मैं विनंती करता हूँ ट्रस्टियों से भी और अपने SP साहब से भी कि मेहरबानी करके इनको कहीं ना कहीं सुधरने का बोला जाए और उनको बताया जाए कि ये कायदे के अंदर नहीं है, इस तरीके से कायदा करो और बच्चे की नोंदनी भी शुरू करो, है क्या नहीं वो। और वो बस मैं इतना बोल के विनंती है, कंप्लेंट और ये पब्लिक के सामने आए और पब्लिक इसके जागृत हो जाए। तर या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी एक खड्डा खोदलेला दिसतोय आणि संबंधित जे पॅरेंट आहेत त्यांनी आपल्याकडे तक्रार देखील केलेली आहे आणि एक जेवाड्यातून एक आत्मीयतेतून ब्लड रिलेशन आपलं स्वतःचं पोरगं या ठिकाणी त्यांनी डेड झाल्यामुळे गाळण्यात आलेलं होतं आणि आज ज्या वेळेस ते त्यावर फूल आणि साखर टाकायला आले तेव्हा बघितलं तर या ठिकाणी त्याची बॉडी नाहीये। मात्र या ठिकाणी जे खोदकाम झालेलं दिसतंय ते कुठल्याही प्राण्याने केलेलं नाहीये, हे कोणी बघेल आपण बघू शकतात। आणि ज्या वेळेस यांनी संबंधित व्यक्तीला बोलवलं आणि तो गड्डा परत उकरला तर अतिशय खोल 3-3.5 फुटापर्यंतचा तो खड्डा होता आणि तिथून अलगद व्यवस्थित कुठलंही तोडफोड न करता फरची 3 फूट लांब करून ते बाळ काढण्यात आलेलं आहे। म्हणजे हे काय चालू आहे? याला विकृती म्हणता येईल का? याच्या मागे काही अंधश्रद्धा आहे का? याच्या मागे काही जादू टोण्याचा प्रकार दिसतोय का? कारण या ठिकाणी जे ट्रस्टी आहेत या ठिकाणी बाहेरच्या देखाव्यावर भरपूर खर्च केला जातो आणि संबंधित व्यक्तींनी आपल्याकडे कंप्लेंट देखील केलेली की फक्त मार्केट आहे ट्रस्टींचं, मार्केटमधून प्रॉफिट होतो म्हणून त्या ठिकाणी सर्व यायला तयार आहेत, त्यासाठी ते भांडणं करायला तयार आहेत, त्यासाठी ते इलेक्शन करतात कारण त्या ठिकाणी फंडिंग येत आहे। मात्र आलेला फंडिंग फक्त स्वतःच्या घर भरण्यासाठी, स्वतःचं घर बनवण्यासाठी या ठिकाणी खर्च होतोय असं त्यांच्यावर आरोप झालेला आहे। कारण या ठिकाणी अतिशय अस्वच्छता दिसते, नको असलेली झाडी उगलेली आहे, सर्वीकडे कचरा पडलेला आहे, कुठलंही या ठिकाणी सुशोभीकरण दिसत नाही। असल्या
ते शब्द आपल्याला वापरता येत नाही, कारण भावना दुखावू शकतात, त्यामुळे आपण जास्त बोलू शकत नाही. मात्र या ठिकाणी अक्षरशः दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. सर्वीकडे आपण बघत आहोत की कचरा पडलेला आहे. म्हणजे जे फंडिंग येतंय ते फक्त स्वतःसाठी खर्च होतंय का? त्यातल्या काही फंडिंग या ठिकाणी यांना CCTV कॅमेरा वापरता आलेला असता, म्हणजे जर असल्या परत परत घटना घडत असतील तर नेमकं त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कळलं असतं की नेमकं चालू काय आणि अशा घटना का घडतायत. या व्यक्तींनी आता कंप्लेंट केली, यांनी आवाज उठवला. मात्र या पहिलेही अशा काही घटना घडलेल्या आहेत, त्या लोकांनी आवाज उठवलेला नाहीये. कारण लहान मुलांचं जर एखादी बॉडी या ठिकाणी येत असेल, शव येत असेल, डेड झालेलं असेल तर त्याची पावती बनवली जात नाही. मोठ्या या ठिकाणी आपण बघत आहोत ही एक खड्डा खोदलेला दिसतोय, त्याच्यावर ही एक फरची होती. चला तुम्हाला दाखवतो फरची. अतिशय वजनी फरची आहे. मात्र एवढ्या वजनाची फरची इथून इथपर्यंत साधारण 2 ते 2.5 फुटापर्यंत लांब ढकलण्यात आलेली आहे आणि हे कुठल्याही शॉपदाला मांजरीला शक्य नव्हतं. या ठिकाणी ही गोष्ट प्रूफ होते, कारण जर खड्डा खदला असता एखाद्या प्राण्याने तर त्याला अलगद फक्त 3.5 फूट खाली खोदता येणं शक्यच नाहीये. तर हे एखाद्या मानवीय विकृतीचंच काम असू शकतं कदाचित, असा इथल्या बऱ्याच लोकांचा शक आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी पण एक छोटं बाळ आहे आणि त्याच्यावर या पद्धतीने असे पत्थर ठेवले जातात. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील ठेवण्यात आलेलं होतं. तो मात्र अलगद लांब सरकवलेला दिसतोय. आजूबाजूला ज्या विटा आहेत त्या देखील जसेच्या तशा आहेत. म्हणजे नेमकं या ठिकाणी होतं तरी काय आहे, चालतं तरी काय आहे. ट्रस्टी या ठिकाणी व्यवस्थित काम का करत नाहीये? म्हणजे ट्रस्टी आता मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी देखील खात आहे का? तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट इम्रान शेख. तुमचं तुम्हाला काय वाटतं की ट्रस्टी काम योग्य करतं आहे का नाही? याच्यात असं आहे साहेब की आता मला जे माहीत पडलं याप्रमाणे ट्रस्टीज जे आहे त्यांना जर माहीत पडलेली असेल ही गोष्ट तर यांनी इकडे यायला पाहिजे होतं आणि ही जे कंडिशन आहे सांभाळायला पाहिजे होती. ही इतका इझी घ्यायला नको, कारण बरियल प्लेसेस जे असतात ते पण धार्मिक प्लेसेसमध्ये येतात आणि धार्मिक प्लेसेसमध्ये जर असा काही विचित्र प्रकार घडत असेल तर त्याच्यामुळे समाजात जे आहे तेढ निर्माण होऊ शकतो. कुणाची भावना दुखत असेल त्याच्याकडून काहीतरी होऊ शकतो. हे आम्ही आहोत की सांभाळत आहोत. पोलीस पण आलेले नाही आहे, इथे जे प्रशासन आहे ते पण येत नाही आहे. आणि जर असे प्रकार घडत असेल तर मग हे सामान्य माणसाने कुठे जायचं? हे जे प्रकार घडलेला आहे जर मोठे जे हे तर मला माहीत पडलं की हे भ्रूण होतं, पण जर हे मोठे व्यक्ती होते असलं असतं तर मग हे प्रकार वेगळा झाला असता. आता पण याची गांभीर्य पोलीस मशिनरी आणि इकडचे जे ट्रस्टी आहे यांनी घ्यायला पाहिजे आणि याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती. कारण बरियल प्लेसेसवर जर काही ट्रेसपास होत असेल तर त्याला IPCचे सेक्शन्स आहे ते अट्रॅक्ट होतात आणि इकडे त्यांचं यायचं काम होता, पोलिसला यायला पाहिजे होता. त्यांनी फक्त सांगून दिलं की अर्ज देऊन द्या, म्हणजे त्यांनी पण काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती. इकडे येऊन पंचनामा किंवा इथे कोणाला पाठवून त्यांनी एक इंटरनल इन्क्वायरी तरी करायला पाहिजे होती. तर माझं हे रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ट्रस्ट जे आहे त्यांनी पण इकडे लक्ष द्यावं आणि जे पोलीस मशिनरी आहे त्यांनी पण लक्ष द्यावं आणि हे काय प्रकार घडलेला आहे याची सखोल चौकशी करायला पाहिजे. बघा, आपण आता आधी लोकांसोबत डिस्कस केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी 8:30 वाजेला हे व्यक्ती आले, त्यांचे जे पॅरेंट्स होते ते आले आणि 8:30 वाजेपासून तर आता 1:30 वाजण्यामध्ये आलेला आहे. तेवढ्या वेळात कुठलाही ट्रस्टी आलेला नाहीये, कुठल्याही ट्रस्टीने संपर्क केलेला नाहीये, पोलीस तर आलेलेच नाहीयेत. आणि आम्ही आत बघितलं, आत म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे पण कब्रस्तान कमी आणि घाणीचं साम्राज्य जास्त वाटतंय, म्हणजे जसं कचरा डेपो वाटतोय. तर हे तुमचे ट्रस्टी मग काम करत नाही व्यवस्थित. कारण एवढं मोठं जर फंडिंग येत असेल प्रत्येक मला माहिती काय काय कामं करावं लागतात, तेवढ्या कामामधून पण जर तो 500-1000 रुपये देतोय तर ते आतल्या सुशोभीकरणावर खर्च व्हायला पाहिजे होते. इथं CCTV कॅमेराच लावायला पाहिजे होतं, पण तसं काहीही या ठिकाणी झालेलं दिसत नाहीये. आता मी पण सर्वसामान्य सदस्यामध्ये या ट्रस्टमध्ये आहे. तसं मी जर पुढे आमची जेव्हा पण मीटिंग असेल तेव्हा मी ते प्रश्न ठेवणार आहे. पण मी पॉलिटिकली नाही जाणार, पण हे सगळं करणं हे ट्रस्टची जबाबदारी आहे, ही आमची जबाबदारी आहे.
की हे जे प्लेसेस आहे हे वर्शिप प्लेसेसमध्ये येतं आणि वर्शिप प्लेसेस आहे, वक्फची प्रॉपर्टी आहे, तर याचं लक्ष देणं हे आमचं काम आहे आणि हे सगळेच समाजाने करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुढाकार करायला पाहिजे. आम्ही हे सगळं गोष्ट त्यांच्या कानावर टाकणार आहोत आणि हे जे प्रकार घडलेला आहे हे पुढे नाही होऊ याच्यासाठी आम्ही फक्त आणि फक्त त्यांना CCTV वगैरे लावून आणि इकडे एक परमनंट वॉचमॅनची व्यवस्था करायला सांगू त्यांना. कारण एक जे माणूस आहे, जे करणारे आहे, जे बरियल प्लेस करतात, त्यांना पूर्ण लोड टाकून देणं हे पण बरोबर नाही आहे. आता ऑफिसमध्ये पण कोणी नाही आहे, मी येताना बघितलं आहे ते. तर ते सगळं मी त्यांच्याशी बोलणं करतो. आता फारुख शेख साहेबांना फोन लावतो आपल्याशी बोलल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काही ना काही पुढची कारवाई करतो. पण या ठिकाणी ज्यावेळेस आपण संबंधित व्यक्तींची डिस्कस केलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की याआधी अशा घटना घडलेल्या आहेत पण त्यांनी आवाज उचललेला नाहीये आणि आता या ठिकाणी आवाज उचलला. तर आता ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी जर एखादी शॉपत असतं, मांजर असतं किंवा कुत्रा असतं किंवा अन्य कोणी असतं तर एक प्रकार असतो त्यांचा माती इकडून असं मागच्या बाजूला फेकण्याचा आणि त्यांना पॉसिबल नाहीये एवढी मोठी 5-7 किलोची फरची उचलून 2.5-3 फूट लांब ठेवणं. हे कुठल्याही जनावराला पॉसिबल नाहीये. मग या ठिकाणी असंही असू शकतं का की एखाद्या जादू टोण्याचा प्रकार असू शकतो, अंधश्रद्धेचा प्रकार असू शकतो. शेवटी ही ते जे भ्रूण आहे त्याच्या शरीरासोबत हे समाजात असे प्रकार आहेत आणि असे प्रकार करणारे लोक पण आहेत. पण हे फक्त आणि फक्त ट्रस्टची जबाबदारी आहे की त्यांनी याकडे या सर्व गोष्टींकडे, आता जर तुम्ही इकडे पाहिलं तर हे जे दिसतंय तुम्हाला हे खराब दिसतोय, इकडे कोणी लपून गेला तिकडे मागे तर कोणी समजणार नाही. तर मग हे सगळं त्यांचं लक्ष द्यायला पाहिजे. तिकडची जे वॉल आहे ते कधीपासून ती पडलेली आहे, ती वॉल पण बरोबर करायला पाहिजे होती आणि सगळं आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. कारण काय एक नंतर सांगितलं तर हे समाजातच एक पार्ट आहे, आम्हाला समजून घ्यावं लागेल. पण हे ट्रस्टची जबाबदारी जास्त आहे.